बाबासाहेब आंबेडकर की जय। नमस्कार, जनता न्यूजमध्ये स्वागत आहे। तुम्ही पाहताय जनता न्यूज, आवाज जनतेचा। मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिन सोहळा वाशिम येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। त्याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील पत्रकारांचा 31 जानेवारी 2025 रोजी सत्कार करण्यात आला आहे। जे पत्रकार अन्याय अत्याचाराला वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी सदैव कार्यरत असतात, अशा जिल्ह्यातील पत्रकारांचा भारतीय संविधानाची पुस्तिका, सन्मानचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला आहे। त्याप्रसंगी वाशिम जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 4 वर्षापासून मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयोजन समितीच्या माध्यमातून पत्रकार बांधवांना सन्मानित करून त्यांचे मनोबल वाढविण्याचे कार्य व संघटन शक्ती वाढवण्याचे कार्य विनोद तायडे अध्यक्ष, आयोजन समिती व इतर सर्व सदस्य व पदाधिकारी करत आहेत। यानंतर आजच्या या मान्यवरांचं संविधान पुस्तिका आणि मानचिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत करतो आहे। संविधान क्रांति का तूफान, संविधान भारत की जान है, संविधान प्रगति का उत्थान है, संविधान गगन की उड़ान है, संविधान भारत का स्वाभिमान है, संविधान भारत की संविधान या पुस्तिकेचं वाटप या ठिकाणी होते आहे। वाशिममध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीचे पत्रकार आहेत। अन्याय अत्याचाराला वाचा फोडता त्याच अनुषंगाने आमच्या वाशिममध्ये गेल्या 4 वर्षापासून साहेब आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना संविधान पुस्तिकेचं आणि शील्ड वाटप करण्यात येत आहे। आजचे स्वागताध्यक्ष पत्रकारांचा सन्मान होतो आहे। आजच्या या तिथेच उभं राहावं आणि परत दुसरे सत्कार मूर्ती या ठिकाणी बोलवले आहे। पुढचे सत्कार मूर्ती बोलवले आहेत मंगरुळपीर तालुक्याचे माननीय दादाराव गायकवाड। सगळ्यांनी टाळ्या वाजवून सत्कार मूर्तीचं स्वागत। पुढचे सत्कार मूर्ती आहेत माननीय नागसेन पगारे आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी पार पडतो आहे। दत्ता महाले लोकमत समाचार यांचा सत्कार, त्यांना संविधान रूपी पुस्तिका देऊन माझ्या मते मोठ्या काळापेक्षा लहान पेपर जे आहेत ते पेपरच खरं म्हणजे गावातील, ग्रामीण भागातील लोकांचे आवाज पोहोचवतात। अशा अनेक घटना आहेत ते मोठ्या पेपरमध्ये येत नाहीत, पण छोट्या पेपरमध्ये आलं की मग लोकांना जाग येते आणि मग त्याच्यावर काही ना काही बोललं। याच हाच उद्देश ठेवा आणि मला सर्व पत्रकार मित्रांना हे सांगायचं की खरं म्हणजे आपण बातमी देताना ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण कोणाचे मन तर दुखत नाही ना, ही गोष्ट लक्षात ठेवा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज सुधारणेसाठी पत्रकारिता सुरू केली, मूकनायक सुरू केलं, कारण त्यांना मुक्यांचा आवाज बनायचा होता। त्यांनी मुक्यांचा आवाज बनले, लोक सुशिक्षित झाले, पण तरी लोक त्या लोकांना समाजापासून बहिष्कृत ठेवलेलं होतं, म्हणून त्यांनी पुढे बहिष्कृत भारत। यानंतर
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून असलेले माननीय अनंतकुमार जिमडे समाजसेवक यांचं आगमन समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाचं जे संविधान आहे, हे संविधान असल्यामुळे या देशामध्ये राहावं, नव्हे या देशामध्येच कारभार करावा असं ज्यांना ज्यांना वाटते त्यांनी निश्चितपणे जागृत झालं. बांधवांनो, काळ अतिशय भयानक आहे. आपण जागृत असणं आवश्यक आहे. वाशिम जिल्ह्यातील पत्रकारांचं या पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभ होतो आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी हा सत्कार समारंभ पार पडतो आहे. सरकार मूर्तींना देण्यात येत आहे आणि म्हणूनच या ठिकाणी पुढचे एक सत्कार मूर्ती आहेत. अशोक कामगार, कर्मचारी आणि समाजातील विविध घटकांसाठी चळवळीच्या रूपात सुरू केलं. त्याचं कारण असं होतं की देशामध्ये ज्यावेळी जे काही सर्वसामान्य जनता आहे, ज्यांचा कोणी वाली नाही, ज्यांना कोणी विचारत नाही, जे उपेक्षित आहेत, दीन आहेत, दलित आहेत, गरीब आहेत, ते कोणत्या जातीच्या समाजाची ही गोष्ट नव्हती. अशा सर्व घटकांना आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून न्याय मिळावा, राज्यकर्त्यांशी दोन हात खेळता यावेत, त्यांना जाब विचारता यावा, याकरता मूकनायक नावाचं बक्षीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी सुरू केलं. आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, तुम्हाला जर एखादी चळवळ चालवायची असेल तर तुम्ही स्वतःचं वर्तमानपत्र काढा. ती संघटना असो, ती एखादी तुमची संस्था असो, त्या संस्थेला, त्या संघटनेला नावारूपास आणण्यासाठी, त्याचा आवाज सर्वसामान्य जनतेमध्ये पोहोचवण्यासाठी आणि समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी तुम्हाला वर्तमानपत्राची अत्यंत गरज आहे. जनता न्यूज, जिल्हा वाशिम. पहा सदैव जनता न्यूज, आवाज जनतेचा, विश्वास जनतेचा.